सुप्रिया सुळे यांच्या आर्थिक आरक्षण मागणीचा निषेध. आरपीआय महिला आघाडीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. खैरलांजी हत्याकांडातील पीडितांना श्रद्धांजली. खासदार सुप्रिया सुळे यांनी आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी केली आहे. या मागणीचा तीव्र निषेध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीने सोमवारी व्यक्त केला. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निषेध नोंदवला व निवेदन सादर केले. महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आरक्षण हे सामाजिक न्यायाच्या तत्वावर आधारित असावे, आर्थिक निकषावर नव्हे. आर्थिक आधारावर आरक्षणाचा आग्रह धरणे हा घटनेच्या मूलभूत तत्वांचा अवमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे मागासवर्गीय समाजावर अन्याय होणार असल्याचा महिलांनी इशारा दिला. निवेदनानंतर कार्यकर्त्यांनी खैरलांजी हत्याकांडातील पीडितांना श्रद्धांजली वाहिली. खैरलांजी जिल्हा नागपूर येथे सन 2006 मध्ये महिलांवर हत्या झाल्यानंतर सामूहिक हत्याकांड घडवून आणले गेले होते. या दुर्दैवी घटनेला आज 19 वर्षे पूर्ण झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित महिलांनी पीडितांना आदरांजली अर्पण केली. या आंदोलनात महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. घोषणाबाजी, काळ्या फिती व निवेदनाद्वारे सुप्रिया सुळे यांच्या मागणीचा निषेध नोंदवला आला. रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी. जय भीम, जय संविधान. आज 29 सप्टेंबर तारीख आहे. सुप्रियाताई, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, आज 29 सप्टेंबर 2006 रोजी खैरांजली हत्याकांड जे झालं होतं ते कशा पद्धतीनं झालं होतं. त्या जे कुटुंबातला होतमांगे कुटुंबातला जो माणूस होता ज्याला न्याय हवा होता तो संपला, तरी अजूनपर्यंत न्याय काही मिळालेला नाही. त्या भोतमांगी कुटुंबातल्यांना चौकात आणून भर रस्त्यात त्या महिलांवर अत्याचार करण्यात आले, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले, नग्न धिंड काढण्यात आली. ही जी नग्न धिंड, हे जे हत्याकांड झालं हे कसं झालं? त्यावेळी हे आपलं सरकार होतं, भाजप सरकार नव्हतं. सुप्रियाताई, हे जे सरकार होतं आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, तुमच्या बापाचं सरकार होतं. त्यावेळेला तुम्ही त्या कुटुंबातलं ते कुटुंब ज्या गावात राहतं त्या गावाला तुम्ही जर तंटामुक्त गाव म्हणून घोषित करताय, त्यांना पुरस्कार देताय, ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी लज्जास्पद कुठलीही गोष्ट असू शकत नाही. आणि ह्याच गोष्टीमुळे आम्ही सर्व आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संजय काळे दादासाहेब यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व महिला आघाडी आज त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे चांदीचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्यांनी अशी वक्तव्य करणं हे आमच्यासाठी नवीन नाहीये, पण वेळोवेळी